जय श्रीराम. नमस्कार भाविक श्रोते हो. वाली पत्नी ताराने वारंवार आपल्या पतीला वालीला समजावून सांगितले, पण वालीला काही केले ते पटत नव्हते. अहंकारामुळे त्याची विचार करण्याची शक्तीच नष्ट झाली होती. तो ताराला म्हणाला, मी इतका शक्तिशाली आहे, माझ्यापुढे राम काय करू शकतो? तू भित्री आहेस म्हणून मला घाबरवू नकोस. आणि आता मी सुग्रीवाला दया दाखवणार नाही, तर आता त्याला ठारच करणार, असे म्हणून वाली तिथून निघाला. वाली आणि सुग्रीव यांचे युद्ध सुरू झाले. असे युद्ध झाले म्हणता आघात प्रत्याघात सुरू होते. गदायुद्ध, मुष्टियुद्ध, खडगयुद्ध झाले. दोघांचीही खडगे तुटली. मग मुष्टियुद्ध सुरू झाले. मुष्टियुद्धात वालीने सुग्रीवाला 3 वेळा वर उचलून खाली आपटले. आता सुग्रीवाचा आत्मविश्वास ढळला. तो घाबरला. प्रहार होत होते ते त्याला सहन होईना आणि वालीने परत एकदा सुग्रीवाला उचलून खाली आपटले आणि वाली आता त्याच्या अंगावर उडी मारणार. तेव्हाच रामप्रभूंनी पाहिले, जो वरून उडी मारतोय त्याच्या गळ्यात फुलांची माळ नाही, म्हणजे हाच वाली आहे हे रामप्रभूंनी ओळखले आणि रामप्रभूंनी शरसंधान साधले. वालीच्या हृदयाचा ठाव घेणारा बाण सोडला आणि वाली गगनभेदी किंकाळी फोडून मूर्छित होऊन जमिनीवर पडला. थोड्या वेळाने वाली शुद्धीवर आला आणि वाली रामरायांना म्हणाला, रामराया, तू धर्माचे पालन करणारा, नीतिनियमाने वागणारा असा आहेस ना? मग तू समोरासमोर येऊन माझ्याशी युद्ध करायला हवे होते. तू असा झाडाच्या आडून बाण मारला हे योग्य नाही. तू सत्वशील धर्मात्मा असताना मग असे धर्मबाह्य वर्तन तू का केलेस? माझे आणि तुझे कसलेही वैर नाही, मग तू मला का बाण मारलास? तुझ्या नगरीत येऊन मी तुझे नुकसान केले नाही, कुणाची हत्या केली नाही, कुणा स्त्रीचे अपहरण केले नाही, कुणाचा भूप्रदेश बळकावला नाही, हे काहीच मी केले नाही. मग तू मला बाण का मारलास? मला ही शिक्षा का दिलीस? आडोशाने बाण का मारलास? समोरासमोर येऊन युद्ध का नाही केलेस? असा अधर्माने का वागलास? आणि तेव्हा प्रभू श्रीरामराया म्हणाले, दुष्टांचे निर्दालन करणे व सज्जनांचे रक्षण करणे हा माझा धर्म आहे. तो दुष्ट आहेस आणि सुग्रीव सज्जन आहे. सुग्रीव हा माझा मित्र आहे आणि मित्राने मित्राची मदत करणे हा धर्म आहे, म्हणजे मी धर्मानेच वागलो. मी सुग्रीवाला वचन दिले होते आणि वचन पाळणे हा धर्म आहे, म्हणजे मी धर्मानेच वागलो. तू मात्र अधर्माने वागलास म्हणून तुला हे शासन केले आहे. अरे वडील बंधू हा पित्या समान असतो, परंतु तू पित्याचा धर्म निभावला नाहीस. तू सुग्रीवाचे अर्धे राज्य त्याला दिले पाहिजे होते, पण तेही तू घेतलेस आणि त्याला हद्दपार केलंस आणि त्याच्या पत्नीचा अपहार केलास. तुझा लहान बंधू सुग्रीव याची पत्नी रुमा, जी तुझ्या सुनेसारखी आहे. लहान बंधू हा पुत्रासमान असतो आणि त्याची पत्नी ही पुत्रवधू असते. अशा पुत्रवधूचा तू काम वासनेने अंध होऊन उपभोग घेतोस. हे खूप मोठे पाप केले आहेस तू, आणि हे सर्व तू वानर धर्माला आणि लोक मर्यादेला सोडून तू वागला आहेस. तू आतताईपणाने वागलास आणि आतताई असलेल्यांना दंड देणं हा धर्म आहे आणि म्हणून मी तुला हा दंड दिला आहे. आता तू म्हणशील, झाडाच्या आडोशाने बाण का मारला? तर दंड तर तुला द्यायलाच हवा होता, पण कश्यप ऋषींची वरमाला तुझ्या गळ्यात असल्यामुळे मला आडोशाला उभे राहूनच तुला दंड करावा लागला. म्हणजे मी धर्मानेच वागलो आहे, नीतीनेच वागलो आहे. उलट तूच अधर्माने वागला होतास, अनितीने वागला होतास, म्हणून मी धर्माचे पालन म्हणून तुला दंड दिला आहे. तुझा वध नाही केला मी, तर तुझ्यामधल्या दुष्ट प्रवृत्तीचे निर्दालन केले आहे मी. अशा प्रकारे रामरायांनी वालीला सांगितल्यानंतर त्याला ते म्हणणे पटले. आपण केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाला आणि त्याने रामप्रभूंची क्षमायाचना केली आणि रामराया, आपण माझ्यावर कृपा करा अशी विनंती केली आणि म्हणाला, अंगदावर, माझ्या पुत्रावर आपली कृपादृष्टी राहू द्या. आणि वालीने आपला प्राण सोडला. आणि तारेला जेव्हा वालीचे वृत्त समजले तेव्हा ती रणांगणावर धावून आली. अत्यंत हुशार दूरदर्शी अशी तारा, पण वालीला पाहून अत्यंत दुःखी झाली. मी इतके समजावून सांगितले पण ऐकले नाही माझे ऐकले असते तर आज ही वेळ आली नसती, असे म्हणून दुःख करू लागली. तेव्हा हनुमंतरायाने तिला समजावले. रामप्रभूंनी तिचे सांत्वन केले. रामप्रभूंनी तारेला बोध केला आणि ती शोकमुक्त झाली. आणि रामप्रभूंच्या समजावण्याने तारा, रुमा, सुग्रीव, अंगद चौघेही शोकमुक्त झाले. त्यानंतर वालीचा अंत्यसंस्कार करण्यात आला आणि नंतर लक्ष्मणाच्या हस्ते सुग्रीवाचा किष्किंधेचा राजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला आणि अंगद हा युवराज झाला. याच्या पुढची कथा पुढच्या भागात बघूया. बोला जय श्रीराम.